विरोधी पक्षाचा एक नेहमीचा नित्याचा एक डायलॉग झालाय. त्यांना ईडीची नोटीस आली, सीबीआयची नोटीस आली की म्हणायचं की हे दबावतंत्र आहे, विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत जेवढ्यांना अटक झाली, 2-2 वर्ष तुरुंगात राहिले लोक, का दिला नाही न्यायालयाने जामीन? जर चुकीचं चाललंय तर न्यायालयाने हस्तक्षेप केला असता ना. जर न्यायालय हस्तक्षेप करत नाही याचा अर्थ असा तुम्ही चुका कराल आणि राजकारणात आलाय म्हणून तुम्हाला माफ करायचं. म्हणजे वाटेल ते तुम्ही शेण खाल, लोकांना लुटण्याचं काम कराल, मग ईडीने काय गप्प राहायचं? हे आदरणीय मोदीजींचं राज्य आहे. हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला घाबरण्याचं कारण नाही. आणि ज्याला लोकांना लुटण्याचा प्रयत्न केलाय त्याला मात्र ईडी असेल, सीबीआय असेल, वेगवेगळ्या चौकशी यंत्रणा असतील, त्याच्यावर कारवाई करणार म्हणजे करणारच.